नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू हे फंक्शन दिले, फाइंड एफ इनव्हर्स डॅश ऑफ झिरो. म्हणजे या फंक्शनच्या इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह त्यांनी विचारलेली आहे. जर समजा आपण वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स घेतलं तर याच्यावरून एक्स इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ वाय येणार. आणि ह्या एफ इनव्हर्स ऑफ वाय याची डेरिव्हेटिव्ह त्यांनी विचारली. इथं मध्ये त्याने डॅश लिहिलेला आहे, तो आपण इथं लिहूया फक्त. याची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, dx अपॉन dy फाइंड आउट करावा लागेल. बघा जरा लक्षात येते का कशा पद्धतीनं प्रश्न त्यांनी तयार केलेला आहे ते. त्यामुळे dy अपॉन dx काढून घेऊ, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काढून त्याचा व्यस्त करून टाकूया सरळ. म्हणजे इथं तुमचं हे इक्वेशन कसं होईल बघा, एफ इनव्हर्स ऑफ वाय त्याची डेरिव्हेटिव्ह इथं मध्येच लिहायला पाहिजे खरं तर, पण ते इथं लक्षात येणार नाही म्हणून फक्त मी इथं लिहितोय. तुम्हाला हे काय घ्यावं लागेल, इक्वल टू 1 अपॉन dy अपॉन dx हे घ्यावं लागेल. हे लक्षात ठेवा, हे समजणं याच्यातलं इम्पॉर्टंट आहे. मग आता हे जे दिलेलं इक्वेशन आहे त्याला आपण y इक्वल टू कन्सिडर करूया. assume that y equal to f of x equal to x cube plus x minus 2 differentiating with respect to x. म्हणजे इथं काय येणार, dy अपॉन dx. एफ ऑफ एक्स घेतलं तर त्याचं एफ डॅश एक्स घ्यावं लागेल. याची डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3x स्क्वेअर प्लस 1. हे एवढंच येणार त्याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये. बघा लक्षात येते का. आता त्यांनी एफ डॅश त्यांनी काय विचारलंय, एफ इनव्हर्स ऑफ झिरो पाहिजे, म्हणजे वाय ची व्हॅल्यू 0 वापरली पाहिजे. त्यावेळेला एक्स ची व्हॅल्यू काय येते, कारण याच्यामध्ये एक्स सबस्टिट्यूट करायचं आहे मला, ते बघितलं पाहिजे. आता एक काम करूया, पहिल्यांदा ही टर्म लिहूया तिथे. नाव एफ इनव्हर्स ऑफ वाय त्याची डेरिव्हेटिव्ह दिस इज इक्वल टू 1 अपॉन dy अपॉन dx. त्यांच्या पद्धतीनं जर मांडायचं म्हटलं तर थांबा, त्यांच्या पद्धतीनेच लिहावे ना, कारण परत त्याच्यात आणि कोणी काय PhD करायला नको. त्याच्यासाठी आपण एक काम करू, त्यांनी जसं दिलेलं आहे त्या पद्धतीनंच टर्म तयार, अर्थ तोच आहे शेवटी. त्यांनी एफ इनव्हर्सला ब्रॅकेट टाकली, मग डॅश लिहिले आणि त्याच्या पुढे मी वाय लिहितो. हे तुम्हाला लागेल. आता dy अपॉन dx तरी तयार आहे माझ्याकडे, म्हणजे ते काय येणार 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 1. ला मी इक्वेशन नंबर 2 लिहितो. तर मला याच्यामध्ये काय लागेल, एफ इनव्हर्स त्यांनी व्हॅल्यू कशी विचारली बघा. त्यांनी व्हॅल्यू विचारले एफ इनव्हर्स डॅश 0, म्हणजे y इक्वल टू 0. मग पहिल्या इक्वेशन मध्ये y इक्वल टू 0 वापरून घेऊया. फ्रॉम 1 when y equal to 0, x cube plus x minus 2 is equal to 0. आता हे एवढं फक्त मला सोडवता आलं पाहिजे. मग याच्यामध्ये x इक्वल टू 1 वापरलं तुम्ही, हे इक्वेशन करेक्ट सॅटिस्फाय होते. बघा बरं, 1 प्लस 1 2 आणि 2 मायनस 2 0 होते, म्हणजे एक्सच्या ठिकाणी 1 व्हॅल्यू वापरायची आहे. हे 1 मी इथं ठेवतोय आणि
याचं सिंथेटिक डिव्हिजन पद्धती वापरतोय. क्यूब स्क्वेअरला कोणी नाही आहे, एक्स ला 1 आणि इथं -2, हे 1 इथं खाली घ्या, 1 इंटू 1 येणार 1, इथं परत 1 येणार, 1 इंटू 1 इथं 1 येणार, 1 प्लस 1 2 होणार, 2 इंटू 1 ते इथं 2 येणार आणि -2 प्लस 2 हे 0 होणार. मग याच्यावरून तुम्हाला फॅक्टर्स मिळतील एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 आणि एक फॅक्टर इथं आहे एक्स इक्वल टू 1 म्हणजे त्याचं येणार एक्स मायनस 1 येणार. हे फॅक्टर्स आता इथं घेऊया आपण. therefore एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2 इक्वल टू 0, त्याचे फॅक्टर्स असे येतील एक्स मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. therefore याच्यावरून तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल एक्स इक्वल टू 1 और एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 इक्वल टू 0. आता याचे फॅक्टर्स पडत नाहीत. तर तुम्हाला वाटेल इथे की 2चे फॅक्टर्स बे के बे म्हणजे 2 आणि 1 येतील, पण +2 घ्यावं लागेल, -1 घ्यावं लागेल, त्यावेळेला हे -2 पाहिजे. म्हणजे जर मी 2चे फॅक्टर जर कन्सिडर केले, मला इथं 1 पाहिजे, 2 आणि 1 ह्याच्यापेक्षा वेगळे फॅक्टर्स ह्याचे पडत नाही. पण इथं +1 पाहिजे असेल तर हे +2 पाहिजे, हे -1 पाहिजे. मग ह्या दोघांचा प्रोडक्ट परत किती होतो? -2 होतो. इथं +2 आहे, त्यामुळे ह्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. ह्याचे जे रूट्स आहेत हे रूट्स रिअल रूट्स नाहीत, त्यामुळे तुम्हाला हे चूज करावं लागेल. बट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 does not have रिअल रूट्स. ह्याचे रूट्स रिअल नसतात. therefore एक्स इक्वल टू 1 घ्या आणि हे एक्स इक्वल टू 1 ह्या इक्वेशन 2 मध्ये वापरा. therefore फ्रॉम 2 एफ इनव्हर्स डॅश वाय ची व्हॅल्यू 0, ही व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे आणि ह्याच्यात एक्स इक्वल टू 1 वापरायचं. 1/3 इंटू ब्रॅकेट 1 चा स्क्वेअर प्लस 1 दॅट इज इक्वल टू 1/3 प्लस 1 म्हणजेच 1/4, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. युझिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट. हे 2 रिझल्ट त्यांनी सांगितलेले आहेत, त्यातला फर्स्ट रिझल्ट घेऊया आपण. फर्स्ट मी त्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करतोय. assume that f of x equal to tan inverse x plus cot inverse x. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग with respect to x, f dash x equal to tan inverse x ची डेरिव्हेटिव्ह 1/1 plus x square plus cot inverse x ची डेरिव्हेटिव्ह -1/1 plus x square. मग सेम टर्म आहे, एक प्लस आहे, दुसरी मायनस आहे, त्यामुळे हे कॅन्सल होईल आणि एफ डॅश एक्स इक्वल टू 0 येणार. therefore ज्या अर्थी या एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह 0 आलेली आहे, त्या अर्थी हे एफ ऑफ एक्स कॉन्स्टंट असणार. therefore एफ ऑफ एक्स इक्वल टू कॉन्स्टंट, हे मी कन्सिडर करतोय के. ही व्हॅल्यू मी इथं वापरतो, ह्याला इक्वेशन नंबर 1 घेऊया. therefore from 1 tan inverse x plus cot inverse x is equal to k.
आता याच्यामध्ये मी x इक्वल टू 0 वापरतोय. वेन x इक्वल टू 0 काय होणार, tan इनव्हर्स 0 प्लस cot इनव्हर्स 0 इज इक्वल टू k येणार. tan इनव्हर्स 0 0 आहे, प्लस cot इनव्हर्स 0 ते आहे पाय बाय 2. दिस इज इक्वल टू k. देअरफॉर k इक्वल टू पाय बाय 2, म्हणजेच हे कोण आहे, एफ ऑफ एक्स आहे. आपण k एफ ऑफ एक्स लाच कन्सिडर केलेला आहे. देअरफॉर फ्रॉम 1, मग आता इक्वेशन 1 मध्ये एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी फक्त पाय बाय 2 वापरा. देअरफॉर tan इनव्हर्स एक्स प्लस cot इनव्हर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2 फ्रॉम 1. या पद्धतीने ते व्हेरीफाय होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्याच्यातलं त्याच पद्धतीचं आहे, थोडे चेंजेस आहेत फक्त. ॲझ्युम दॅट त्यांनी जे दिलेलं फंक्शन आहे त्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करतो. ॲझ्युम दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स. याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. आणि इथं कंडिशन आहे बघा, ती कंडिशन जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इक्वल टू सेक इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस कोसेक इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह तीच व्हॅल्यू येते, फक्त मायनस येते. या पद्धतीने मग हे प्लस आहे, हे मायनस आहे. देअरफॉर एफ डॅश एक्स इक्वल टू, हे कॅन्सल होईल आणि हे इक्वल टू 0 येणार. याचा अर्थ एफ ऑफ एक्स हे कॉन्स्टंट असणार आहे, त्याशिवाय डेरिव्हेटिव्ह 0 येणार नाही. देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू के, हे मी कन्सिडर करतोय. देअरफॉर मग इक्वेशन 1 मध्ये एफ ऑफ एक्स ह्या दोघांची बेरीज, त्याला आपण के कन्सिडर केले, आता इथं ते मांडूया. देअरफॉर सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स इज इक्वल टू के फ्रॉम 1. आता याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू वापरायची आहे, मात्र एक्स कसं पाहिजे म्हणून सांगितलंय, मॉड एक्स शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. मी काय करतो, याच्यामध्ये एक्स इक्वल टू 2 वापरतोय. वेन एक्स इक्वल टू 2, इथं काय होणार, सेक इनव्हर्स 2 प्लस कोसेक इनव्हर्स 2 इज इक्वल टू के येणार. मग सेक इनव्हर्स म्हणजेच जर मी याला कॉस इनव्हर्स केलं तर इथं 2 च्या ऐवजी मला काय लिहावं लागेल, 1/2 लिहावं लागेल. आणि कोसेक इनव्हर्सच साइन इनव्हर्स केलं की इथं 1/2 2 च्या ऐवजी 1/2 लिहावं लागेल. मग कॉस इनव्हर्स 1/2 म्हणजे हे 60 येणार, म्हणजे हे येणार पाय बाय 3. साइन इनव्हर्स 1/2 म्हणजे 30 येणार, म्हणजे हे येणार पाय बाय 6. आणि या दोघांची बेरीज 60 प्लस 30 90 होणार, म्हणजेच हे येणार पाय बाय 2. हीच व्हॅल्यू परत एकदा इक्वेशन 1 मध्ये आपण वापरूया, म्हणजे के इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे आणि हे के इथं मला मिळालं. देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू के इक्वल टू पाय बाय 2. देअरफॉर आता इक्वेशन 1 नुसार सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स, त्याला आपण एफ ऑफ एक्स लिहिलेला आहे, ते एफ ऑफ एक्स म्हणजेच
5/2 पुढे कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम 1. या पद्धतीने हे पूर्ण होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. क्वेश्चन नंबर 6 पुढचा क्वेश्चन आहे. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यातलं फर्स्ट y इक्वल टू tan इनव्हर्स log x. त्यांनी जे काही दिलेलं फंक्शन आहे त्याला y कन्सिडर करा, डेरिव्हेटिव्ह घ्या त्याची. डिफरन्शिएटिंग with respect to x dy by dx इक्वल टू, हे आहे tan इनव्हर्स f of x. मग tan इनव्हर्स x ची डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तसं इथं 1/1 प्लस f of x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x, ज्याला तुम्ही f of x म्हटलेलं आहे, त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या. आता याची डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार आहे 1/x. हे बाकीचं पहिलं आहे असं लिहून टाकू. असेल लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/x. हे एक्स फक्त पुढे घ्या. 1/x इंटू ब्रॅकेट 1 प्लस त्याचा आन्सर. त्याच्यातलं आता दुसरं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. हे आहे कोसेक इन्व्हर्स ई रेस टू मायनस एक्स. त्याला फक्त मी पुढे घेतो इकडं. y इक्वल टू कोसेक इन्व्हर्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. सगळ्यात पहिल्यांदा कोसेक इन्व्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे तुम्हाला. फॉर्म्युल्याची लिस्ट घेऊनच बसा, फॉर्म्युले पाठ नसतील तर लवकरात लवकर फॉर्म्युले तेवढे पाठ करा. dy अपॉन dx हे कोसेक इन्व्हर्स एफ ऑफ एक्स कन्सिडर करा त्याला. कोसेक इन्व्हर्स ची डेरिव्हेटिव्ह आहे -1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर -1 असं आहे. बघा आठवतंय का कोसेक इन्व्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती डेरिव्हेटिव्ह आहे मगाशी आपण वापरले थोड्या वेळापूर्वी -1 अपॉन एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 असं आहे. तोच फॉर्म्युला इथं वापरले. तर हे एफ ऑफ एक्स आहे, याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह लागेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस एक्स. परत त्याची डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी घ्यावी लागेल आपल्याला. मग ई रेस टू मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार आहे ई रेस टू मायनस एक्स. जरा व्यवस्थित घ्या ते सगळं. असे ई रेस टू मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार ई रेस टू मायनस एक्स, आणि या मायनस एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची. ते विसरू शकतो. व्यवस्थित बघा. आता याच्यामध्ये हे ई रेस टू मायनस एक्स आणि हे ई रेस टू मायनस एक्स हे कॅन्सल होईल. त्याच्यानंतर ह्या ई रेस टू मायनस एक्स हे 2 ने इथं मल्टिप्लाय करून घेतो. बघा थोडं अजून थोडस सिम्प्लिफिकेशन करून ठेवूया त्याला जेवढं शक्य आहे तेवढं. इथे येणार ई रेस टू मायनस 2x येणार. या दोघांचा गुणाकार केला -1 हे असं होईल. आणि मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार -1. त्यामुळे हे मायनस आणि हे मायनस हे प्लस होईल. आता मायनस साइन येणार नाही. 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये इथं फक्त मी थोडासा बदल करून घेतोय, याला असं लिहितोय. चुकते बघा परत येतात, हे घातांकात चालते असं नको. -1 हे असं.
थांबा 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 1/e⁻²x -1 असं आहे. मग आता याचा लसावी घ्या. तो लसावी येणार e⁻²x याने इकडे मल्टिप्लाय करा. 1 - e⁻²x येणार. हे e⁻²x वरती येईल आणि त्याला मी डायरेक्ट आता स्क्वेअर रूटच्या बाहेर लिहू शकतो. पहिल्यांदा एक काम करतो, पहिल्यांदा पूर्ण लिहितोय आहे असं असेल. मग हे जे e⁻²x आहे हेच तुम्ही असं कन्सिडर करू शकता, e⁻x चा स्क्वेअर. याचं स्क्वेअर रूट निघेल, याचं स्क्वेअर रूट येणार e⁻x. हे असं त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. y इक्वल टू cot inverse of x cube differentiating with respect to x. डेरिवेटिव्ह ची dy/dx इक्वल टू कॉट इनव्हर्स एक्स ची डेरिवेटिव्ह तुम्हाला माहित आहे -1/1 + x² आहे. तसं इथं कॉट इनव्हर्स f(x) आहे -1/1 + x³ त्याचा स्क्वेअर इंटू डेरिवेटिव्ह ऑफ x³ हे असं आहे. काही फार विशेष असं काही नाही आहे जास्त, फक्त प्रोसिजर्स व्यवस्थित बघून घ्या. ही एकदम एवढी सोपी उदाहरणं काही परीक्षेत येणार नाहीयेत. अशा परिस्थितीत गुणाकार होतो 3 × 2 ते होणार x⁻⁶ आणि x³ ची डेरिवेटिव्ह येणार 3x². फक्त हे व्यवस्थित एकत्र करून घ्या, त्याचं फायनल आन्सर तयार होईल -3x²/1 + x⁻⁶. त्याचा आन्सर. त्याच्या पुढचं एक्झाम्पल बघा काय आहे. कॉट इनव्हर्स ऑफ 4x आहे. साधारण असंच काम आहे, त्यात काही विशेष काही वेगळं करायचं नाहीये, फक्त फंक्शन तेवढं त्यांनी बदललेलं आहे. त्या पद्धतीने चेंजेस करू. y इक्वल टू कॉट इनव्हर्स ऑफ 4x differentiating with respect to x dy/dx इक्वल टू कॉट इनव्हर्स ची डेरिवेटिव्ह -1/1 + f(x) चा स्क्वेअर इंटू डेरिवेटिव्ह ऑफ f(x) हे असं घ्यावं लागेल. मग इथं तुम्ही -1/1 + 4x हे असं लिहू शकताय, दोघांचा गुणाकार. आणि 4x ची डेरिवेटिव्ह आहे 4x इंटू log4. हे फक्त एकत्र करा, त्याचा आन्सर तयार झाला. सो दिस इज इक्वल टू -4x इंटू log4 डिवायडेड बाय 1 + 4x हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ √x. हे पण सिंपल एक्झाम्पल आहे, काय विशेष काही जास्त त्याच्यामध्ये नाही आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx इक्वल टू हे tan इनव्हर्स f(x) आहे. tan इनव्हर्स x ची डेरिवेटिव्ह आहे 1/1 + x². तसं इथे येणार 1 + f(x) चा स्क्वेअर आणि आठवणीनं त्या f(x) ची पुढे डेरिवेटिव्ह घ्या. मग √x² म्हणजेच x येणार फक्त 1/1 + x होणार.
रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येणार. याचं फायनल आन्सर 1/2 रूट एक्स इंटू ब्रॅकेट 1 + x हे त्याचं फायनल आन्सर आहे. काय फारसे चेंजेस काय करायची काही गरज पण नाहीये. त्याच्यानंतरचं उदाहरण घेऊया आता. बघा काय सांगितलं आता. y = sin inverse of square root of 1 + x² divided by 2 differentiating with respect to x dy/dx equal to हे साइन इनवर्स आणि हे f of x. मग साइन इनवर्स x ची डेरिव्हेटिव्ह 1/√of 1 - f of x चा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर करायचा. याचा तुम्ही स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट तेवढं निघून जाईल. हे असेल. ही झाली साइन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह. याच्या पुढं ज्याला तुम्ही एफ ऑफ एक्स म्हटले म्हणजे पूर्ण ही टर्म त्याची डेरिव्हेटिव्ह त्याच्यात स्क्वेअर रूट आहे. अजून स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. लक्षात ठेवा. आपण फक्त पहिल्या भागात साइन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. आता पुढे जाऊया. फर्स्ट पार्ट सिम्प्लिफाय करून घ्या जेवढं शक्य आहे तेवढं. 2 ने इकडं मल्टिप्लाय करा. इथं 2 येणार. आता या मायनसमुळे पुढची सगळी चिन्ह आठवणीनं बदला. -x² डिव्हायडेड बाय 2 हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. हे आहे रूटची डेरिव्हेटिव्ह आहे. रूट मध्ये एफ ऑफ एक्स आहे त्यामुळे हे काय येणार 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. त्या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची असेल. मग याचं सिम्प्लिफिकेशन. सो दिस इज इक्वल टू 1/, हे 2 - 1 होणार. येणार 1 x² अपॉन 2. त्याच्यानंतर इथलं एक √2 कॅन्सल होईल. बघा कशा पद्धतीने तुम्हाला पत लक्षात येते त्या पद्धतीने ठरवा. कारण हे बघा इथं छेदात √2 आहे, इथं √2 आहे. √2 ला डायरेक्ट हे 2 टोटल कॅन्सल होईल. मी एक काम करतोय आता इथलं मी √2 तसंच ठेवलंय. त्यामुळे हे √2 आणि 2 यापैकी इथं 1/√2 शिल्लक आहे. हे 1 + x². म्हणजे याच्यातलं √2 मी कॅन्सल केलेलं आहे. याची डेरिव्हेटिव्ह बघा आता काय होईल. हे छेदातलं 2 1/2 कॅन्सल. 1 ची डेरिव्हेटिव्ह 0, x² ची डेरिव्हेटिव्ह 2x हे असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन परत एकदा बघा. इथं √2 आहे आणि इथं पण √2 आहे. हे कॅन्सल होईल. त्यानंतर हे 2 हे पण कॅन्सल होईल. अंशात फक्त x शिल्लक राहील. छेदामध्ये 2 रूट आहेत त्या दोघांचं मिळून एकच स्क्वेअर रूट लिहितोय आणि त्या दोन्ही टर्म एकत्र घेतोय. मग याच्यात परत आणखीन थोडस सिम्प्लिफिकेशन शक्य आहे. a + b इंटू a - b आहे म्हणजेच a² - b² होणार. स्क्वेअर रूट मध्ये 1 चा स्क्वेअर येणार 1, x² चा स्क्वेअर येणार x⁴. हे त्याचं फायनल आन्सर होईल. नेक्स्ट एक्झाम्पल. y = cos inverse of 1 - x². Derivative differentiating with respect to x dy/dx equal to
कॉस इनव्हर्स एफ ऑफ एक्स आहे. मग कॉस इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह येते -1 स्क्वेअर रूट ऑफ 1 - एक्स स्क्वेअर. मग हे एफ ऑफ एक्स आहे, त्याचा स्क्वेअर करावा लागेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, ज्याला तुम्ही एफ ऑफ एक्स म्हटले, त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या. तर याचं सिम्प्लिफिकेशन करा. -1 स्क्वेअर रूट ऑफ 1 हे ब्रॅकेटमध्ये ह्याचा पूर्ण वर्ग करून घ्या. ए स्क्वेअर म्हणजे 1 येणार, -2ab म्हणजे -2x स्क्वेअर येणार, प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर तो येणार x⁴ असेल इथपर्यंत. आणि याची डेरिव्हेटिव्ह ह्या एफ ऑफ एक्सची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. ते किती होणार? 1, त्याची डेरिव्हेटिव्ह 0, ते येणार -2x हे असेल. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन आणखी करावं लागेल पुढं. बघूया काय काय होते. मायनस मायनस हे तरी प्लस होणार, ह्याच्यात काय प्रश्नच नाहीये. हे 2x झालं. छेदामध्ये जरा सिम्प्लिफिकेशन होईल. 1 - 1 हे कॅन्सल होईल आणि ह्या मायनसमुळे पुढची सगळी चिन्ह बदलून टाक. ते होणार 2x स्क्वेअर -x⁴ येणार. या दोघांच्यातून परत तुम्ही छेदामधून एक्स स्क्वेअर हे कॉमन घेऊ शकता. एक्स स्क्वेअर याच्यातून कॉमन घेतलं की काय येणार? 2 - एक्स स्क्वेअर हे असेल. त्या एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट छेदातल्या ते येणार एक्स, हे बाहेर घ्या. स्क्वेअर रूट मध्ये 2 - एक्स स्क्वेअर ते तसंच ठेवा. याच्यातलं एक एक्स कॅन्सल होईल. याचं फायनल आन्सर therefore dy/dx इक्वल टू x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 - एक्स स्क्वेअर, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x⁻³ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. हे आठवणीनं लिहित चला. हे नाही लिहिलं तर मार्क कट होऊ शकतात. dy/dx इक्वल टू, हे साइन इनवर्स एफ ऑफ एक्स आहे, 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 - एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर, म्हणजे जे x⁻³ दिलेलं आहे त्याचा स्क्वेअर करायचा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. x⁻³ ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. सो दिस इज इक्वल टू 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 हे यांचा गुणाकार करा, 3/2 इंटू 2, ते 2 ला 2 कॅन्सल होईल. इथं x³ येणार आणि x⁻³ त्याची डेरिव्हेटिव्ह कशी येणार? 3/2 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा, म्हणजे हे असेल. याचं सिम्प्लिफिकेशन, हे 3/2 मी सरळ पुढेच ठेवतोय. रूट एक्स आहे, x⁻½ म्हणजेच हे असं येतंय. हे असं ठेवा किंवा ह्या दोघांना एकाच वर्गमूळाच्या आत घेऊन लिहिलं तरी पण चालेल. हे त्याचं फायनल आन्सर. ही उदाहरणं जरा बघा, थोडासा चेंज याच्यामध्ये होईल. y इक्वल टू cos³ cos इनव्हर्स x³ असं आहे. तर हे वाटू शकते की थोडं कॉम्प्लिकेटेड आहे वगैरे, काही कॉम्प्लिकेटेड वगैरे काही नाही आहे. कॉसचा क्यूब आहे, त्यामुळे मी त्याला असं मांडून घेतोय, कॉस इनव्हर्स x³ आणि पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब, त्याला असं लिहून घेतोय. आता इथं काय बघा, कॉस ऑफ कॉस इनव्हर्स आहे, हे दोन्ही पण काढून टाका. फॉर्म्युले बघितलेत आपण. कॉस ऑफ कॉस इनव्हर्स असं आलं की हे दोन्ही काढून टाका.
तर फक्त एक्स क्यूब शिल्लक राहील आणि परत हा ब्रॅकेटचा क्यूब तो तिथं घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत घातांकांचा गुणाकार होतो आणि हे येणार एक्स रेस टू 9 ही तुमची वायची व्हॅल्यू झाली. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy अपॉन dx इक्वल टू एक्स रेस टू 9 त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 9 इंटू एक्स रेस टू 8 हे त्याचं फायनल आन्सर. एकदम सिंपल आहे, अवघड काही नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते समजून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू साइन रेस टू 4 साइन इनवर्स ऑफ रूट एक्स. हे पण तसंच आहे, त्याला फक्त व्यवस्थित मांडून घ्या. साइन ऑफ साइन इनवर्स रूट एक्स ब्रॅकेट रेस टू 4 हे असेल. मग याच्यामध्ये पण साइन आणि साइन इनवर्स आलेले आहेत, पुढे सगळंच काढून टाका, फक्त इथं रूट एक्स येईल रेस टू 4. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पुढे लिहू शकताय फॉर्म्युला. साइन ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स, एवढंच आहे त्याच्यात, काही विशेष नाही आहे जास्त. मग रूट एक्स रेस टू 4 आहे. मग रूट एक्स तुम्हाला 4 वेळा लिहावं लागेल, किंवा हे असं घेतलं तरी चालते. रूट एक्स म्हणजेच काय, एक्स रेस टू 1 हा इंटू 4. मांडूया इथं आपण तसं, इथं जरी लिहिलं तरी चालते, काही अडचण नाही. अशा परिस्थितीत घातांकांचा गुणाकार 1/2 इंटू 4 म्हणजेच हे किती होणार, एक्स रेस टू 2 होणार. मग ह्याची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2x. व्यवस्थित लिहा मात्र, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू 2x हे त्याचं फायनल आन्सर.